जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील तरुणीवर दीर्घकाळ अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील तरुणीवर दीर्घकाळ अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर प्रकार उघडकीस आला आहेत. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पीडित तरुणी अल्पवयीन असताना शेजारी राहणाऱ्या विवाहित आरोपीचे तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडिताच्या कुटुंबाने राहते ठिकाण बदलले तरी आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. 2018 साली आरोपींनी तिला जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे आरोप सतत धमक्या देत व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होता. दरम्यान आरोपीसह त्यांच्या कुटुंबाने ही पीडिताच्या घरी बोलून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे समोर आले आहेत. हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकार करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिला भरखा परिधान करण्यासही भाग पाडण्यात आल्याचे नमूद आहेत. तक्रारीनुसार आरोपीने अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असून विरोध केल्यास जीव मारण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. तसेच मार्च 2016 मध्येही आरोपीने तिच्या घरी जाऊन मारहाण करत बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितीने अखेर कुटुंबियासह धाडस करून पारत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गंभीर कलमाखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह संतापाची लाट उसळली असून महिलेच्या सुरक्षाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख.